पालघर जिल्हा हा आदिवासी संस्कृती, समृद्ध जैवविविधता आणि कोकण किनारपट्टीच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेसाठी ओळखला जातो। विशेषतः डहाणू, जव्हार आणि मोखाडा परिसरातील आदिवासी जीवनशैली आणि शेती हे या भागाचं मुख्य वैशिष्ट्य आहे। अशाच पालघर जिल्ह्यातील मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये पांढऱ्या जांभळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे। मोखाडा तालुक्यामधल्या पळसपाडा इथले डॉक्टर सुमित यांनी थायलंडच्या व्हाईट जांभळाची लागवड केली आहे। दिसायला आकर्षक, चवीला गोड आणि बाजारात चांगली मागणी असलेलं हे फळ आता मोखाड्याच्या मातीत घेतलं जात आहे। योग्य हवामान अभ्यास, आधुनिक सिंचन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीच्या मदतीने सुमित यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे। शिक्षण व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतं। शिक्षणाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी झाला तर त्याचं महत्त्व अधिकच वाढतं। पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या डॉक्टर सुमित नाथ यांनी ही उक्ती सार्थ करून दाखवली। शिकणी झाल्यावर चांगल्या करिअरची संधी असताना डॉक्टर सुमित यांनी मोखाड्याच्या मातीत शेती करण्याची अनवट वाट झाली। त्यांच्या संशोधनाचा विषयच होता मृदा संधारण। इथल्या मातीत काहीतरी अनोखं करून दाखवण्याचा ध्यास त्यांनी घेतला। वास्तविक पाहता पालघर जिल्हा काळ्या जांभळांसाठी प्रसिद्ध आहे। त्याला जीआय टॅग सारखं भौगोलिक मानांकनही मिळालंय। मात्र मोखाडा तालुक्यातल्या पळसपाडा इथं त्यांनी थेट थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची लागवड यशस्वी करून दाखवली। योग्य हवामान अभ्यास, आधुनिक सिंचन आणि वैज्ञानिक शेतीच्या मदतीनं त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे। आजच्या घडीला या आपल्याला 100 झाडापासून सुमारे 550 किलो उत्पन्न भेटलेलं आहे आणि आपल्याला प्रति किलो 150 रुपये किलोने याचा रेट भेटलेला आहे। आणि आपल्याला हा जो याच्यासाठी जो खर्च आलेला आहे, हा या वर्षीचा जो खर्च आहे हा टोटल 16,000 ते 17,000 रुपये आहे। आणि नफा आपल्याला खर्च वजा जाता कमीत कमी 60 ते 65,000च्या आसपास आपल्याला नफा या 100 झाडापासून भेटलेला आहे। आणि हे आपण टोटल जे पाण्याचं नियोजन करतो हे आपण इथे पॅन इव्हॅपोरेटर लावलेला आहे। त्याच्या साहाय्याने आपल्याला त्या झाडाला किती पाणी लागतं हे आपण गणिताद्वारे काढून आणि याला आपण ते पाणी देतो। याच्यासाठी आपल्याला जे खताचं नियोजन आहे हे आपण विद्राव्य खत 25% आणि 75% हे आपण सेंद्रिय पद्धतीने आपल्या इथे बॅरल आहेत त्याच्या साहाय्याने देतो। थायलंडच्या या पांढऱ्या जांभळाची बाग ड्रिप इरिगेशनचा वापर केल्यानं कमी पाण्यातही बहरते। डॉक्टर सुमित नाथ यांचा हा प्रयोग परिसरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरतो आहे। एकदम सुंदर असं वातावरण केलेलं आहे पळसपाडा इथे डाग साहेबांनी आणि त्यांची मेहनत फारच सुंदर मेहनत केलेली आहे, म्हणजे सुंदर मेहनत केलेली आहे आणि त्याचं जे फळ जे ते अतिशय उत्कृष्ट असं ते एकदम गोड मधुर असं फळ ते आपल्याला भेटते। आणि मी नेहमी इथे येतो, काजू झाले, आंबे आणि हे जे जांभूळ अतिशय सुंदर अशी याची टेस्ट आहे। शेतीत करिअर करून आधुनिकतेचा अवलंब केल्यास चांगलं उत्पन्न मिळू शकतं हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं। उच्च शिक्षित तरुण वर्ग आधुनिक आणि वैज्ञानिक शेतीच्या मार्गाकडे वळला तर खऱ्या अर्थानं मातीतूनही सोनं पिकवू शकतो। दूरदर्शन बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे।